प्रादेशिक हवामान विभाग नागपूर यांच्या अंदाजानुसार आज यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्यासह राळेगाव तालुक्यात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडल्याने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले असून काही रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे सदर मार्गही बंद आहेत। याच पार्श्वभूमीवर राळेगाववरून 8 किलोमीटर अंतरावर रामतीर्थ कापसी या गावालगत असलेल्या वर्धा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ होत असल्याने सदर पुलावर पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राळेगावचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार अमित भोईटे तसेच राळेगाव पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। राळेगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना माहिती देण्यात येते की तालुक्यामधील 7 मंडळांमध्ये काल रात्री अतिवृष्टीची नोंद झालेली आहे आणि या अतिवृष्टीमुळे बेंबळा धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे आणि ज्या ठिकाणी कमी उंचीचे पूल आहेत त्या ठिकाणी पुलावरून पाणी जात आहे आणि या वाहत्या पाण्यामधून वाहने टाकल्यास दुर्घटना घडू शकते। त्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही नदीपात्राकडे जाऊ नये आणि ज्या पुलावरून पाणी जात आहे त्या पुलावरून वाहतूक बंद करण्यात यावी आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे।